नमस्कार. आज आपण बांधकाम क्षेत्रातील एका खऱ्या क्रांतीची माहिती घेणार आहोत. रायझिंग EPS सिमेंट पॅनेल्स. चला सुरू करूया. जुन्या, जड आणि संथ विटांच्या बांधकामाकडून आता वेगाने काम करणाऱ्या प्रगत प्रीफॅब तंत्रज्ञानाकडे वळण्याची वेळ आली आहे. चला तर मग थेट विषयात शिरूया. या पॅनेल्सचे 4 सर्वात महत्त्वाचे फायदे आपण आज डिकोड करणार आहोत. ते 4 फायदे म्हणजे उष्णता आणि आवाज प्रतिबंध, हलके वजन आणि कमी पाणी शोषण. पाहूया हे कसे काम करतं. बाहेरून मजबूत फायबर सिमेंटचा थर आणि आतमध्ये एक खास अतिशय हलका कोअर बसवलेला असतो. ही रचनाच अप्रतिम आहे. EPS म्हणजे एक्सपॅन्डेड पॉलिस्टिरीन. हा एक अत्यंत हलका फोम आहे जो उष्णता रोखतो आणि धक्केही उत्तमरित्या शोषून घेतो. यातील टंग अँड ग्रूव्ह डिझाईन भारी आहे. यामुळे कोणत्याही क्युरिंगशिवाय हे पॅनल्स अगदी वेगाने एकामागोमाग जोडले जातात. आता येऊया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या फायद्याकडे. तो म्हणजे थर्मल इन्सुलेशन किंवा उष्णता प्रतिबंध. याची थर्मल कंडक्टिव्हिटी फक्त 0.11 इतकी कमी आहे. पारंपरिक साहित्याच्या तुलनेत हे प्रमाण खरोखरच खूपच कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेवढी यू व्हॅल्यू कमी तेवढी तुमच्या इमारतीमधील ACच्या विजेची प्रचंड बचत होणार. आपला दुसरा स्तंभ आहे आवाज प्रतिबंध. आजच्या गोंधळाच्या जगात घरात शांतता असणं किती महत्त्वाचं आहे नाही का? साध्या विटांच्या तुलनेत हे पॅनल्स तब्बल 50 डेसिबलपर्यंतचा बाहेरचा आवाज सहज रोखू शकतात. ध्वनी प्रदूषण पूर्णपणे गायब. तिसरा फायदा आणखी खास आहे. हे पॅनल्स अतिशय हलके असल्याने स्ट्रक्चरल इंजिनियर्सचं मोठं ओझं अक्षरशः कमी होतं. पारंपरिक काँक्रीटच्या तुलनेत या पॅनल्सचं वजन तब्बल 43 ते 48% कमी असतं. विचार करा किती फरक पडेल. याची घनता केवळ 600 ते 700 किलो प्रति घनमीटर आहे. याचा थेट अर्थ इमारतीच्या पायाचा प्रचंड खर्च वाचतो. आणि आपला चौथा व शेवटचा स्तंभ कमीत कमी पाणी शोषण. हे कोणत्याही हवामानात पॅनल्सला उत्कृष्ट टिकाऊपणा देते. साध्या विटांच्या तुलनेत हे पॅनल्स तब्बल 50% कमी पाणी शोषून घेतात. म्हणजे ओलावा आणि गळतीची चिंताच नाही. लॅबमध्ये सिद्ध झालेले हे केवळ 11.7% प्रमाण दाखवून देते की ह्या पॅनल्समुळे इमारतीचं आयुष्य अनेक पटींनी वाढेल. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याचं काम सामान्य पद्धतीपेक्षा चक्क 8 ते 10 पट जास्त वेगाने होतं. वेळ म्हणजे पैसा. सुरक्षेतही तडजोड नाही. या 4 तासांची अग्निरोधक क्षमता असून अनेक महत्त्वाची सरकारी प्रमाणपत्रे या पॅनल्सना मिळाली आहेत. सिडको आणि महाराष्ट्र सरकारची ही अधिकृत प्रमाणपत्र सिद्ध करतात की या नव्या तंत्रज्ञानावर सरकारी यंत्रणांचाही मोठा विश्वास आहे. इंदोरचं लाईट हाऊस प्रोजेक्ट असो किंवा नवी मुंबईतील सिडको हाऊसिंग, भारतातील अशा अनेक भव्य प्रकल्पांमध्ये यांचा यशस्वी वापर झालाय. लाईट हाऊस प्रोजेक्टसारख्या महत्त्वाकांक्षी आणि राष्ट्रीय स्तरावरील निवासी प्रकल्पांमध्ये या तंत्रज्ञानाचा होणारा वापर खरोखरच दिशादर्शक आहे. मग आता सांगा, आगामी प्रकल्प जुन्या संथ पद्धतीला चिकटून राहतील की या पॅनलसोबत 10 पट वेगाने भविष्य घडवतील?